दिवसापासून ते कुठलाही पाण्याचा थेंब न घेता अन्नाचा कण न घेता समाजासाठी जर ते या ठिकाणी उपस्थित असेल तर आम्ही असं समजतो का ते आमचं कर्तव्य आहे. आम्ही फक्त या ठिकाणी येत नाही तर उद्या कोपरगावमधून आम्ही रॅली काढून येवल्यामध्ये जाऊन छगन भुजबळच्या मतदारसंघात जाऊन आम्ही त्या ठिकाणी उपोषण चालू करणार आहे. उद्या सकाळी 9 वाजेपासून भुजबळ साहेबांच्या भुजबळच्या छगेच्या मतदारसंघात जाऊन त्याच्या जीवावर आम्ही सकाळी 9 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार आहे. जय भवानी, जय शिवाजी. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. गेल्या 13 महिन्यापासून आपण आंतरवल्लीमध्ये सतत आपले कामधंदे सोडून येत आहोत. तरी पण ह्या 3 टायर सरकारला अद्यापपर्यंत जाग आलेली नाही. हा आता शेवटच्या टप्प्यातला मराठा बांधवांचा लढा आहे आणि निश्चितच आपण जिंकणार आहोत. उद्या आम्ही कोपरगावकर आणि येवलाकर माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांना अखंड मराठा सेवक कोपरगाव व येवल्याच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यामध्ये नाही म्हणता येणार पण त्यांच्या ऑफिस समोर जाऊन बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आम्ही साखळी उपोषण चालू करणार आहोत. ज्याप्रमाणे विनाकारण आपल्या ओढीबुद्री येथे ओबीसी बांधवांनी जो विनाकारण लढा चालू केलेला आहे आणि आमच्या मराठा बांधवांच्या गाड्या आमच्या महिलांना जो त्रास होत आहे 3.5 किलोमीटर पर्यंत पोलीस यंत्रणा या 3 टायर सरकारमुळे आम्हाला येऊन देत नाही. त्याचा आम्ही प्रथमतः या आमरण उपोषण स्थळापासून जाहीर निषेध करत आहोत आणि याची जी लायकी आहे या सरकारची निश्चितच पुढील भविष्य काळाच्या निवडणुकीमधून हा मराठा तरुण निश्चितच त्यांना दाखवून देणार आहोत. आमचा माणूस त्याची पाठ आणि पोट एकत्र झालं तरी पण या सरकारला जाग येत नाही. परंतु आम्ही कदाचित थोडंसंही मागे सरकारला झुकणार नाही. थोड्याच वेळात आम्ही सरकारला गुडघ्या टेकवायला लावणार आहोत. जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. मराठा आरक्षण हक्काचं तर आम्ही ज्यावेळेस निवेदन द्यायला गेलो येवला पोलीस स्टेशनमध्ये ते म्हणे तुम्ही कोपरगावकर आहे तुम्ही येवल्यात का बसताय कोपरगावला बसा. आम्ही त्यांना सांगितलं जर ससाने पुण्यातून येऊन आंतरवलीत बसू शकतो आम्ही कोपरगावमधून काय येऊ शकत नाही. म्हणजे आमचं तर 10 किलोमीटरचं अंतर आहे हा तर 250 किलोमीटर येऊन बसलाय. त्यावेळेस त्या साहेबांनी आम्हाला सांगितलं तर तुम्हाला आम्ही 4 वेळेस विचारून पण नंतर सांगू. त्यावेळेस त्यांनी सांगितलं ठीक आहे. उद्या आम्ही सकाळी 9 वाजता येवल्यामध्ये छगन भुजबळच्या बालेकिल्ल्यात नाही पण त्याच्या बोकांनी जाऊन तिथं आपण उपोषण चालू करणार आहे. हो 100% हे लांबोलांबीचं जे काम चाललंय हे त्याचंच एक म्हणजे उदाहरण आहे. आणि प्रत्येक ठिकाणी अडवणूक प्रत्येक मराठा बांधवाची अडवणूक म्हणजे रोडला बघा तुम्ही हायवेला बघा प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड लावून इथं येण्यासाठी बचाव केलेला आहे. का कमीत कमी मराठा समाज हा ठिकाणी कमी आला पाहिजे हे त्यांचं उद्दिष्ट आहे फक्त. पण ते त्यांचं उद्दिष्ट कधीही साध्य होणार नाही आणि त्यांच्या जीवावर आम्ही इथे येणार आणि आलेलो आहोत. पाटील सगळ्यांच्या हृदयात आहे. माणसं या ठिकाणी कमी यावं या ठिकाणी येण्यासाठी अडचण व्हावं असा प्रयत्न करून तुमचं काय साध्य होणार? हे गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारे कसंही त्यांनी दडपशाही करू दे अडवणूक करू दे तरी कुठलाही मराठा बांधव आंतरवलीत येण्यासाठी थांबणार नाही. त्यांच्या कुठल्याही दडपशाहीला कुठल्याही अडवणुकीला तो भीक घालणार नाही हे सगळं मराठा समाजाला माहिती आहे आणि तो पोहोचणार म्हणजे पोहोचणार. मराठा समाजाचा उद्रेक व्हावा अशी त्यांची इच्छा आहे म्हणून तर हे आंदोलन ठरवलेलं आहे. त्यांनी त्याच्यामुळे ठरवलेलं आहे जेणेकरून उद्रेक होईल आणि सरकारचा जो हेतू तो साध्य होईल. तर सर्व मराठा समाजाला आमचं एक सांगणं आहे की शांततेने आंदोलन करायचं कुणालाही न दुखावता आपलं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही हे पाठिंबा द्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचे कोणाही ओबीसी आपलेच बांधावे सगळे आपलेच बांधावे परंतु सरकारने रचलेला हा डाव आहे. आपण म्हणालात की ओबीसी आपलेच बांधव हे देखील खरं आहे की गावागावामध्ये गावोगावामध्ये आपण म्हटलं की ओबीसी देखील आपले बांधव आहे. गावोगावामध्ये आपण बघतो की अजूनही ओबीसी आणि मराठा एकच आहे. त्यांच्या मनामध्ये देखील नाही परंतु यात काही असं वाटतं पेरलं जातं 100% पेरलं जात आहे. त्याचं कारण असं आहे का
जे मागच्या ज्या आंदोलनामध्ये जे काही गोष्टी ज्या भुजबळ साहेबांनी, आपण साहेबच म्हणू ते आदरणीय सगळ्यांसाठी, ओबीसीसाठी आदरणीय, पण त्यांनी जे पेरलंय नागरिक समाजाच्या बाबतीत बोललेले, कसं बोलले, काय बोलले, हा वाद एक छोट्या छोट्या गावामध्ये पोहोचला पाहिजे आणि तो पोहोचल्यानंतर गावागावामध्ये दुष्ट निर्माण झालं पाहिजे. ते निर्माण न होऊन द्यायचं, कारण आपण स्वतः जागरूक राहायचं आहे. जागरूक राहूनच जागृती करायची आहे. सरकारच्या कुठल्याही भूल आपल्याला बळी न पडता मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा द्यायचा आहे. आज आपला जो जय तो जवळ आलेला आहे. याचीच खंत, याचा द्वेष हा सरकारने पकडलेला आहे.